आजकाल स्वामी समर्थांच्या नावाने थोतांड आणि अंधश्रद्धेचा बाजार मांडला चाललाय. ह्याच स्वामी भक्तांची माफी मागून सांगतो की ही निव्वळ अंधश्रद्धा आहे आणि हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे. सूत्रधार मुद्द्याचं बोल भावामध्ये आजचा आपला विषय आहे भक्ती आणि श्रद्धा विरुद्ध व्यवसाय आणि अंधश्रद्धा. आजकाल स्वामींच्या नावाने खूप वेगळा प्रकार चाललाय. स्वामी समर्थ कुठं अंगात आल्यासारखे नाचण्या गाण्याचे प्रकार चाललेत, कुठं कुठं स्वामी समर्थ कुठल्या तरी प्राण्याच्या शरीरात असल्यासारखं चाललंय, आभाळात कुठेतरी स्वामी समर्थांचा आकार दिसल्याचे भास होत आहेत. अशा प्रकारचे काहीतरी व्हिडिओज फोटोज खूप सोशल मीडियावर फेमस होत आहेत. भरपूर वेळा श्री स्वामी समर्थ नावाने कमेंट करा, तुम्हाला उद्या सकाळपर्यंत चांगली बातमी मिळेल, किंवा स्वामी समर्थांचा नामजप करा, एखादा आजार बरा होईल, असे अजब दावे केले जात आहेत. आणि अशा प्रकारच्या दाव्यांमुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यातला फरक भक्तांना कळेनासा होतंय काय तर स्वामी समर्थांचा आधार घेऊन स्वतःचा आर्थिक फायदा, स्वतः प्रसिद्धी मिळवणे, सोशल मीडियावर फेमस होणे असे प्रकार खूप जास्त वाढलेत. आणि 2026 मधले शिकले सवरलेले लोकसुद्धा अशा प्रकाराला बळी पडत चाललेत. अध्यात्म भक्ती ह्या गोष्टी माणसाला स्वतःशी जोडणार आहेत, पण ह्या गोष्टींचा गैरवापर सध्या शोबाजीसाठी जास्त चाललाय. कारण देवाची भक्ती कमी आणि दिखाऊपणा जास्त झालाय. लक्षात ठेवा, आपला धर्म टिकवण्यासाठी मोठा करण्यासाठी हजारो वर्ष गेलेले आहेत आणि तो धर्म असा अंधश्रद्धाळू लोकांच्या हातात जाता कामा नये. हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला.